नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. तुम्हा सर्वांना आज आषाढ पौर्णिमा. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असा हा आपला 3 महिन्याचा कालावधी आपण वर्षावास मालिका म्हणून साजरी करतो. आणि हा 3 महिन्याचा जो काळ आहे तो अतिशय पवित्र काळ असा मानला जातो. एकंदरीत वर्षावास म्हणजे काय, थोडीशी प्रस्तावना या ठिकाणी सांगते. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे एका ठिकाणी आपण राहतो. जसा भिक्खू संघ आपण बघतो, या 3 महिन्यामध्ये आपण भरपूर पावसाळा असतो, त्याच्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, स्थलांतरण करणं त्यांना फार अवघड होतं. आणि पायी चालत असताना त्यांच्या पायाखाली बरेचसे जीवजंतू, हे किडे, मुंग्या हे बरेचदा मृत्युमुखी पडतात. त्यामुळे हा जो त्यांनी अवलंबिलेला जो मार्ग आहे तो योग्य मार्ग आहे की एखाद्या विहारामध्ये थांबून त्या ठिकाणाहून जवळपासच्या विहारामध्ये जाऊन आपल्याला बऱ्याच विषयावरती, जसं आपण आपल्या विहारामध्ये आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये बरेचसे प्रवचनकार आपल्या माध्यमातून जितकं आपल्याला ग्रहण करता येईल, जितकं त्यांच्या वाचनात असेल तितकं आपल्याला योग्य ते देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच हा काळ एकंदरीत ज्ञान ग्रहणाचा काळ म्हणूनच ओळखला जातो. सर्वप्रथम आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आषाढ पौर्णिमा यालाच व्यास पौर्णिमा, गुरु पौर्णिमा आणि आपल्या वर्षावसाची सुरुवात या बऱ्याच नावाने आपण संबोधतो. आषाढ पौर्णिमामध्ये ज्या गुरुजींनी सांगितल्या 5 घटना त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. सर्वप्रथम सिद्धार्थाचा ग्रहत्याग, त्याच्यानंतर महामायेला झालेली गर्भधारणा, त्यानंतर जे 5 पंचमवर्गीय भिक्खू होते, जसं गुरुजींनी सांगितले बप्प, महानाम, कौंडिन्य, अश्वघोष यांना दिलेली दीक्षा, त्यानंतर सारनाथ येथे पहिला वर्षावास आणि भिक्खू संघाने केलेली वर्षावासाची सुरुवात, या 5 घटना अत्यंत महत्वाच्या आहेत. तर या पौर्णिमा का साजऱ्या केल्या जातात, एकंदरीत या मागचा हेतू काय असतो, थोडंसं वाचन करून सांगते. मानवी जीवन हे आपलं अतिशय खडतर आहे. कोणाचं जीवन आहे का असं की माझ्याकडे फक्त सुखच आहे, मला काहीच दुःख नाही. कितीही माणूस सुखी असू द्या, परंतु मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या काही ना काही त्याला दुःख असतं. म्हणजे हे आपल्या जीवनात असलेलं काही दुःख आहे. त्याच्यामुळे साहजिकच माणूस जीवनात येणाऱ्या ज्या संकट आहेत, अडीअडचणी आहेत, समस्या आहेत, याला तो तितक्याच क्रोधाने, तितकाच संकटाला तो काय करतो, धैर्याने आपण सामोरे जाण्याचा प्रयत्न करतो. हे बळ जर आपल्याला कुठून येत असेल तर तथागतांनी सांगितलेला आपल्याला जो मार्ग आहे, दुःखाला विरोध करण्यासाठी आपल्याला त्यांनी 3 प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत. दुःखगामिनी प्रतिरोध आणि अजून काय, दुःख विरोध. अशा या 3 प्रकारच्या मार्गाने आपण काय करू शकतो, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाला, प्रत्येक दुःखाला आपण सामोरे जाऊ शकतो. रोगग्रस्त आहे आपलं जे मानवी जीवन आहे, खरंच ते खूप भयभीत आहे, रोगग्रस्त आहे. आताच आपण कोरोनाचा काळ बघितला 2021चा. बरेच जणांना कितीही जवान असू द्या, काही असू द्या, पण काही ना कोरोना अभावी काय झालेलं आहे, मृत्युमुखी पडावी लागलेला आहे. कितीही आपल्याकडे इम्युनिटी पॉवर असू द्या, म्हणजे मानवी जीवन हे कितीही दुःखमय असेल तरी त्यासमोर काही ना काही काय आहेत समस्या. आपण म्हणतो ना, ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या मार्गाने सोल्युशन हे उभंच असतं, तेव्हाच ती प्रॉब्लेम उभे असतात. खरे जीवन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणले. त्यांनी दुःख मुक्तीकरिता भगवान बुद्धांचा सन्मार्ग स्वीकारला. आपल्यालाही हा बुद्धांचा जो दुःख मुक्तीचा मार्ग आहे, माणसाने विवेकाने, सत्सद विवेक बुद्धीने, तर्क वितर्कतेने, स्वानुभवाने सत्याचा स्वीकार करून सदाचाराचा सन्मार्ग दाखविणारा आपला गुरु मानावा, इतकेच या निमित्ताने सांगणे आजच्या दिवशी योग्य ठरेल. आजची आपली गुरु पौर्णिमा अर्थात आषाढ पौर्णिमा. गुरु शिष्य परंपरा, गुरु विषय आदर सन्मान व्यक्त करणे हा यामागचा दृष्टिकोन असतो. या बदल्यात गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही ज्या पौर्णिमेच्या निमित्ताने व्यक्त होणारी पौर्णिमा, म्हणजेच आपली आजची सर्वात मोठी पौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमा. बुद्ध परंपरेनुसार तथागत सम्यक संबुद्धांच्या अर्थात भगवान गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये इतर शिल्लक पौर्णिमेप्रमाणे ज्या काही अतिशय महत्वाच्या घटना घडल्या, त्याप्रमाणे आता जे तुम्हाला मी 5 घटना सांगितल्या, परत उल्लेख करत नाही, 5 घटना ज्या सांगितल्या त्याच आषाढ पौर्णिमेमध्ये घडलेल्या आहेत. धम्मबोध प्राप्तीकरिता भिक्खू संघाने एकत्र राहून पावसाळ्याच्या काळामध्ये
आपण प्रत्येक ठिकाणी जितकं जमेल तितकं त्यांनी काय केलेलं आपल्याला सन्मार्ग, आपल्या धर्माचं आचरण किती प्रकारे आपण करू शकतो तितकं देण्याचा त्यांनी आपल्याला प्रयत्न केलेला आहे. आज आपण गुरुपौर्णिमा या विषयाच्या अनुषंगाने आषाढ पौर्णिमा थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. गुरुपौर्णिमा अर्थात आषाढ पौर्णिमेचे महत्व हे अनन्यसाधारण असं आहे. याचे कारण असे की 14 ऑक्टोबर 1956 सालाच्या अशोका विजयादशमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 22 प्रतिज्ञेसह स्वतः आम्हाला भगवान गौतम बुद्धाच्या धम्माची स्वतः दीक्षा दिलेली आहे. हे एक कारण. आणि दुसरं म्हणजे 14 ऑक्टोबर 1956च्या अशोका विजयादशमी पूर्वी आम्ही ज्या हिंदू धर्मात महार या जातीच्या माध्यमातून ज्या हिंदू परंपरा आपण जपत होतो, अजूनही हिंदू धर्म परंपरेचा, रूढीबंधनाचा, रीतिरिवाजाचा पगडा अजूनही आपल्यावरती आहे. हे जे रीतिरिवाज रूढीबंधने पाळत असतील, धम्माप्रमाणे आचरणशील असतील, त्या सर्वांचा अभिमान आणि त्यांना वंदनीय. अशा दुहेरी बाजूने समजून घेणे, जाणून घेणे. खरी गुरुपौर्णिमा कोणती? खऱ्या अर्थाने आताच गुरुजींनी आपल्याला सांगितलं की अंधश्रद्धेचा अजूनही पगडा बऱ्याचशा मानव जातीवरती आहे, अजूनही पूर्णपणे तो नष्ट झालेला नाहीये. आता आपण बघतोय समाज, आधी अंधश्रद्धेची जर का आपण कारणे बघितली तर अध्ययन, निरक्षरता, जुन्या समजुतींचा त्यांच्यावरती प्रभाव. परंतु आता थोडासा काळ बदललेला आहे. आता बरेच जण प्रत्येक घरामध्ये शिक्षण घेत आहेत, आपल्यालाही चांगल्या पद्धतीने सांगतायत. त्याच्यामुळे मला वाटतं अंधश्रद्धा ही इतक्या प्रमाणात राहिली नाही पाहिजे. थोडासा आपण त्याला विरोध केला पाहिजे. कारण आपला जो भगवान गौतम बुद्धाचा जो धर्म आहे तो विज्ञानावर आधारित आहे. त्याच्यामुळे त्या अंधश्रद्धेला कोणत्याही प्रकारे थारा दिला जात नाही. प्रथम आपण गुरुपौर्णिमेबाबतची हिंदू परंपरा थोडीशी समजून घेऊ, जाणून घेऊ. वैदिक धर्म, ब्राह्मण धर्म किंवा आजचा हिंदू धर्म असे ज्याचे स्थित्यंतर घडले, बदल घडला, ही धर्म चातुर्वर्णावर आधारित होते. आपण बघितले असेल वर्णव्यवस्था, यामध्ये 4 प्रकारची वर्णव्यवस्था आहे: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आपण नेहमीच ऐकत असतो ब्राह्मण वर्ग म्हणजे अतिशय उच्च स्तरावरती असतो, तो नेहमी वेदाचं पुराण पठण, धर्मकांड हे कामं करतो. क्षत्रिय थोडीशी दुय्यम स्वरूपाची व्यापार करणे वगैरे ही कार्य करत असतो. आणि जर का शूद्र बघितलं तर आपण अतिशय हलक्या दर्जाची कामं, अजूनही त्यांना समाजामध्ये जसा पाहिजे तसा या ठिकाणी स्तर दिला जात नाही. परंतु तो जर का त्यामध्ये बदल घडवायचा असेल तर तुम्हाला आम्हाची जबाबदारी आहे आणि आपण ती करणार आहोत. तर त्याला शिक्षणच हे अतिशय मजबूत अशी स्थिती किंवा मजबूत कणा आपण मांडला पाहिजे. कारण शिक्षणाने बरेच द्वारे आपल्यासाठी खुललेली आहेत. त्याच्यामुळे आपण आपल्या ज्या कक्षा आहेत तर रुंदावत जातो. या 4 वर्णामध्ये समावेश नाही, परंतु या हिंदू धर्माप्रमाणे ज्यांची बरीच मोठी जनसंख्या होती असा वर्ग म्हणजे अतिशूद्र वर्ण. यांची जनसंख्या ही जास्त होती. म्हणजे दीक्षापूर्वीचा महार व आजचा बौद्धानुयायी, बौद्ध धर्मीय, आंबेडकर अनुयायी. मग ही वैदिक अथवा ब्राह्मण परंपरा काय सांगते? वैदिक ब्राह्मणी काळात गुरुकुली शिक्षण पद्धत अस्तित्वात होती. कारण आपण ऐकलं असेल 4 वानप्रस्थाश्रम, ब्रह्मचर्याश्रम, त्याच्यानंतर संन्यासाश्रम आणि गुरुचर्याश्रम. यातला महत्वाचा जो आश्रम व्यवस्था असेल ती असेल ब्रह्मचर्याश्रमानंतरची जी पायरी आहे ती आहे गुरुचर्याश्रम. या ठिकाणी जे गुरु असायचे, शिष्य असायचे. आधी आपण बघतो, आता आपण शाळेमध्ये जर का कोणी खाली जरी बसवतो आपण मुलं जाऊन कंप्लेंट करतात की नाही बेंचेस नाहीये, एसी नाहीये, लाईट नाही. आपण बऱ्याचशा या समस्या पालकांना जाऊन सांगतो. आपण देखील काय करतो त्याच्याकडे लगेच लक्ष देतो की नाही मी एवढी फी भरते, एवढा फी, त्या ठिकाणी माझ्या मुलाला जर एसी नसेल, क्लासेसमध्ये बसायला जर बेंचेस नसेल तर आपण त्या कारणाने काय करतो, क्लासेस आपण सोडवून टाकतो. परंतु त्यावेळेस अशी व्यवस्था त्या ठिकाणी होती की आणि ती व्यवस्था अतिशय साक्षीबद्धप्रमाणे त्या ठिकाणी स्वीकारलेली असायची. शिष्य जो आहे तो गुरुच्या घरी जाऊन त्या ठिकाणी तो ज्ञान घ्यायचा. फक्त ज्ञान घेणे नाही तर गुरुनी सांगितलेली कामे सुद्धा तो वेळेवर पार पाडायचा. अगदी सकाळी उठण्यापासून गुरुनी सांगितलेले जे काही वेद प्रार्थना असतील ते सकाळ सकाळ म्हणायचं, योगा करायचं, त्यानंतर गुरुनी सांगितलेली कामे करून मग तो अभ्यासाला बसायचे. अशा त्यावेळी ही परिस्थिती होती. परंतु आता मात्र परिस्थिती आपण फार बदललेली बघतोय. संत तुकाराम महाराजांना उद्देशून आपल्या सर्वांना समजावतात की गुरुनो सकळासी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन, तरी तयाची शरण अनन्य भावे असावे. ज्यांना गुरु होण्याचा अधिकार नव्हता म्हणजे जे शूद्र वर्णातील संत आहेत त्यातील संत तुकाराम महाराज, संत कबीर
या संबंधी काय बोध करतात ते आपण पाहूया. संत तुकाराम म्हणतात, मेघदृष्टीने करावा वर्षाव, मेघदृष्टीने करावा वर्षाव, परी गुरुने न मानावा शिष्य. ज्याप्रमाणे पावसाळी ढग सर्वत्र सारखा पाऊस पाडतात, त्याच समता भावनाने गुरुने शिष्य मानू नये. कारण गुरु शिष्य परंपरा ही श्रेष्ठ कनिष्ठ भाव निर्माण करते, ही समतेला बाधक आहे. ही परंपरा अहंकार भाव निर्माण करते, म्हणून संत तुकारामांनी गुरु शिष्य परंपरा नाकारली. आता जी वारकऱ्यांची आषाढ वारी सुरू आहे, आता आपण बऱ्याच 15 दिवसापासून ऐकतो, आषाढ पौर्णिमेला त्या वारीचं प्रस्थान झालेलं आहे. ती मोठ्या प्रमाणात साजरी देखील केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण बरेचसे मेसेजेस स्टेटस देखील बघितले. काही ठिकाणी संविधान दिंडी सुद्धा निघालेली होती. त्याच्यामध्ये ती दिंडी निघण्याचा अर्थ हाच की, त्याच्या मागचा उद्देश हाच की समाजामध्ये जेणेकरून समता आणि समानता ही प्रस्थापित केली हवी, त्यांचा जयघोष करतो. तसाच वारकरी संप्रदाय संत ज्ञानेश्वरांचाही उदो उदो करतो. या संबंधी वारकरी संप्रदाय म्हणतो, ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालाही कळस. याचा अर्थ संत ज्ञानदेव हे तुकाराम महाराजांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. कारण काय तर तुकाराम महाराज हे शूद्र आहेत, तर ज्ञानेश्वर हे ब्राह्मण समाजातील आहेत. संत कबीर आपल्या अनेक दोहातून, गुरुजींनी आता आपल्या समोर अनेक दोहे मांडले आणि त्यातून त्यांनी आपल्याला काही अर्थ देखील सांगण्याचा प्रयत्न केला. संत कबीर आपल्या दोह्यातून काय सांगतात? कबीर म्हणतात, संत गुरु के उपदेश की परिबनो ममकाम, प्रकट भयो विज्ञान डरनास भयो अभिमान, नास भयो अभिमान, ज्ञान की खोली कुदरी नहीं, जाती आज वो संत गुरु ने पकड़ी, कही ने दास कबीर जो संत गुरु ने दोहा, भव सागर से आज सदगुरु ने किना. याचा अर्थ असा आहे की सद्गुरूंचा उपदेश जेव्हा माझ्या कानी पडला, तेव्हा अज्ञान अहंकार हा पूर्णपणे नष्ट झाला. कारण सद्गुरूच्या मानवाला या भवसागरातून, दुःख सागरातून हा पार नेतो. यासाठी संत कबीर मानवाला पुढे सन्मार्ग दाखवताना उपदेश करतात की, गुरु बिन कौन बतावे बाट, पहाड़ी न दिया बीच में अहंकार की लाट, काम क्रोध दो पर्वत हारे, लोभ चोर संगार, मद मत्सर का मेघा बरसात, माया पवन बड़फा. कहत कबीर सुन भयो साधा, क्या करना यह था. याचा अर्थ असा की, संभ्रमासारखी विशाल नदी, त्यातच अहंकाराची मोठी लाट, हिमालयासारखी उतुंग काम, क्रोध त्या लोभासारखा चोर मनात असल्यावर, मत्सरासारखा मुसळधार पाऊस कोसळणार, त्याला मायावी रूपी पूर येणार. हे सर्व नष्ट करण्यासाठी आणि सदाचारी जीवन जगण्यासाठी गुरु शिवाय कोण बरे दुसरे आहेत. हे सर्व अवगुण नष्ट करण्यासाठी गुरूंची साथ ही अतिशय महत्वाची आहे. ही समता डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला संविधानामार्फत या देशाला दिलेली आहे. त्याचमुळे आपल्या कांबळे सरांच्या सारखे गुरु होऊ शकले, माझ्यासारखे अनेक धम्मप्रचार प्रसारक होऊ शकले. ब्राह्मणी परंपरा आणि संत परंपरा यातून आपल्याला जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि आचारासाठी 2 शब्द समजले, ते म्हणजे गुरु आणि सद्गुरु होय. प्रत्येकाला लहानपणी चालायला, बोलायला शिकविणारे आई वडील हे पहिले गुरु असतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण बघत असतो, बालकाचा जो विकास असतो हा टप्प्याटप्प्याने होत असतो. आधी पायापासून असतो, तर तो हळूहळू शीर्षावस्थेपासून ते पायापर्यंत हा टप्प्याटप्प्याने होत असतो. कारण आणि विशिष्ट वयानंतर वाढ ही थांबली जाते. कारण विकास हा निरंतर असतो, विकास हा सतत असतो. विकासाला कुठेही, कारण जसं जसं वय वाढत जातं तशी तशी आपली वाढ ही थोड्या प्रमाणात खुंटली जाते. परंतु विकास जसा म्हणावा तितका ज्या अवस्थेमध्ये थोडाफार होतच असतो, म्हणून विकास ही अवस्था निरंतर चालणारी असते. प्रत्येकाला लहानपणी चालायला, बोलायला शिकवणारे आई वडील हे आपले पहिले गुरु असतात. प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयापर्यंत आपल्याला अनेक शिक्षण देणारे गुरुजी, मास्तर, शिक्षक हे मिळत असतात. आपण जेव्हा बघतो, बालक जेव्हा समाजामध्ये वावरत असतो, ते लगेच जन्मल्याबरोबर शाळेत जात नसतं. तर प्रत्येक बालकाची पहिली प्राथमिक संस्था जी असते ती असते कुटुंब, आणि त्यानंतर असते दुय्यम स्वरूपाची जी व्यवस्था असते ती असते शाळा. कारण कुटुंबापासूनच मूल हे चालायला, बोलायला, आपण मुलाला सांगतो की आपलं मूल बऱ्याचशा प्रमाणात अनुकरण करत असतो. अनुकरण ही सुद्धा बालकाची एक प्राथमिक शाळाच आहे. आपण जेव्हा मुलाला सांगतो की जा तो बॉल घेऊन ये, किंवा ते ऍपल घे, किंवा ते दार बंद कर, या कृती आपल्या अनुकरणातून बालक काय करत असतं, शिकत असतं. म्हणजे आपल्या घरातूनच त्या बालकाला बरेचसे संस्कार हे मिळत असतात.
म्हणजे कुटुंब ही काय आहे, त्या बालकाची प्रथम स्वरूपाची किंवा प्राथमिक स्वरूपाची संस्था आहे. मानवी समाजामध्ये वावरताना जे संस्कार होतात, जे अनुभव येतात, ते अनुभव आपल्याला कुटुंबातूनच मिळतात. त्याच्यामध्ये थोडेफार चढउतार देखील असतात. त्यातून सुटका व्हावी किंवा अधिकची प्राप्ती व्हावी याकरता माणूस आपल्या प्रयत्नांशी सदैव तो धडपडत असतो. आणि त्याला जो काही योग्य मार्ग दाखवणारा असतो तो असतो गुरु. कारण गुरु हे फक्त शिक्षकच नाही, तर आपल्या घरापासून आपल्या गुरुची परंपराही चालू होत असते. आपल्या समाजामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, बऱ्याच ठिकाणी, आपल्या मैत्रिणीमध्ये, विहारामध्ये आपण जेव्हा येतो, बरेचसे आपल्याला धम्म बांधव, प्रवचनकार, बौद्धाचार्य हे आपल्याला बऱ्याच त्यांच्या परंपरेने किंवा चालत आलेल्या ज्ञानाने ते आपल्याला जितकं ज्ञान आपल्याला ग्रहण करता येईल तितकं ते देण्याचा प्रयत्न करतात. ते देखील आपले एक प्रकारे गुरुच असतात. गुरुचा अर्थ गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे अंधकार नष्ट करणारा किंवा ज्ञान प्रकाश देणारा. आपल्याला एकलव्य आणि अहिंसक किंवा अंगुलीमाल या दोघांच्या कथा माहितच आहेत. आपल्याला माहिती आहे अंगुलीमालांची आपण आता सिरियल पण चालू आहे, बघितली असेल. अंगुलीमाल हा एका शहरामध्ये वास्तव्य करत असतो. तो ज्याच्या ज्याच्या संपर्कात येतो तेव्हा त्याला सगळेजण घाबरत असतात, कारण त्याची सवय असते की जो कोणी मिळेल त्याची बोटं कापायची आणि आपल्या गळ्यात घालायची. एकदा असंच जात असताना सर्वजण घराची दारं वगैरे बंद केलेली असतात त्या परिसरामध्ये आणि अंगुलीमाला फिरत असतो. ज्याच्या सानिध्यात येईल त्याला बरेच जण घाबरतात, परंतु जेव्हा तो तथागतांच्या सानिध्यात येतो, संपर्कात येतो, तेव्हा त्याला बरेच जण, जसे सामान्य माणसं त्याला घाबरतात, परंतु तथागतांना देखील बरेच जण सांगतात की असा असा नावाचा हा अंगुलीमाल फिरत आहे, त्यावेळेस तुम्ही इथे काही फिरकाव करू नका, तर तुम्ही काय करा, दार लावून तुम्ही स्वतःला कोंडून घ्या. परंतु तथागत देखील त्या ठिकाणी कोणाचंही न ऐकता ते तितक्याच धैर्याने पुढे येतात आणि फक्त सांगतात की तुम्ही, तो म्हणतो की तुम्ही मला ओळखलं नाही का, मी कोण आहे. बरेच जण मला घाबरत असतात, परंतु तुमच्या ठिकाणी मात्र हे दिसत नाही. तर शांततेने तथागत बौद्ध त्या ठिकाणी त्यांना उपदेश करतात आणि त्या उपदेशाने त्या अंगुलीमालामध्ये देखील फरक पडतो आणि त्या दिवसापासून तो जे काही करत असतो, बोटं वगैरे कापणे, हे तो सोडून देतो. म्हणजे तथागतांनी सांगितलेला आपला जो मार्ग आहे तो किती महत्वाचा आहे आणि किती ग्रहण केल्याने त्याच्यामध्ये किती बदल होतो, तर खरंच या ठिकाणी वाखाणण्याजोगा आहे. विश्ववंदनीय महान शास्त्र सम्यक संबुद्ध अर्थात भगवान बुद्ध हे सर्वप्रथम हेच होत. तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणीचा हा मार्ग संतांनी जरा वेगळ्या पद्धतीने मानवाला कथन केला आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी हाच सत्यधर्म मानवाला सांगितला. म्हणूनच महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतावादी सत्यधर्म ज्ञान देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांना 3 गुरु, आताच गुरुजींनी आपल्याला सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 महत्वाचे गुरु भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले. ग्रह त्यागानंतर सिद्धार्थ गौतमांनी सत्य ज्ञान शोधार्थ महत राजा बिंबिसारची राजधानी राजगृह नगरीकडे जाण्यास निघाले. कारण राजगृह येथे श्रेष्ठ कोटीचे दार्शनिक विद्वान पंडित राहत होते. वाटेत सखी नावाच्या ब्राह्मण स्त्रीच्या आश्रमात राहिले, पुढे पद्मा नावाच्या स्त्रीच्या आश्रमात राहिले, त्यानंतर रेवत ऋषीच्या आश्रमात गेले. आलार कामाच्या भेटीला असताना भृगु ऋषीच्या आश्रमात राहिले व नंतर आलार कालाम यांच्याकडे जाऊन दर्शन तत्वज्ञान जाणले. ध्यान मार्गाचा अभ्यास केला. उदकराम पुत्त यांच्याकडून त्यांनी ध्यान मार्गाची पायरी शिकली. ऋषीच्या आश्रमात तपश्चर्याची माहिती घेऊन 6 वर्षे खडतर अशी तपश्चर्या भगवान गौतम बुद्धाने केली आणि सिद्धार्थ गौतमाला मानवी जीवनाचे सत्य मार्ग या ठिकाणी दर्शन मात्र या ठिकाणी झालेले नाही. म्हणून सिद्धार्थाने हा मार्ग सोडला आणि निरंजना नदीकाठी एका पिंपळाच्या झाडाखाली, ज्याला आपण बोधिश्व वृक्ष म्हणून संबोधतो, एकाग्र होऊन शांत चित्ताने 4 आठवडे बसून त्या ठिकाणी 4 आठवड्याच्या नंतर अंधकार लोप पावला, अविद्या नष्ट झाली, ज्ञानाचा उदय झाला आणि अर्थात सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले. ही ज्ञान प्राप्तीनंतर मला मिळाले हा धम्मबोध कोण समजू शकेल. अशा विषाद योगानंतर भगवान गौतम बुद्धाने सुरुवातीला सांगितलेल्या आपल्या सहकार्यांची आठवण झाली. ती म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं आत्ताच, कौंडिन्य, महानाम, वप्प, या अश्वघोष, भद्रिक या 5 पंचमोर्गीय भिक्खूंना त्यांनी काय केली, आपल्याला मिळाले जे काही ज्ञान आहे, त्यांनी जे ज्ञान ग्रहण केलं त्यांना त्या ठिकाणी दिली. या अर्थामुळे आपण काय करतो, गुरु पौर्णिमा ही महत्वाची म्हणून आषाढ पौर्णिमा आपण साजरी करतो. म्हणजे बघतो 4 आर्य सत्य, पंचशील, त्रिशरण, अष्टांग मार्ग, 10 पारमिता, या खऱ्या अर्थाने या सर्वांची सुरुवात मात्र या
आषाढ पौर्णिमेपासूनच भगवान बुद्धाने दिलेल्या उद्देशापासूनच सुरू झालेली आहे. इथेच थांबते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमा, आषाढ पौर्णिमा, वैशाखाच्या सर्व उपासक उपासिका, धम्म बांधव, धम्म भगिनी या सर्व पुन्हा हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्वांचं जीवन देखील या पौर्णिमेप्रमाणे, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे मंगल हो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करते. इथेच थांबते. आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.